तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, की आपण जन्म पृथ्वीवरती का घेतला आणि त्याचबरोबर आपण बघणार होतो, की आपल्याबरोबर आपण जे सोलमेट, सोल फ्रेंड, सोल फॅमिली घेऊन आलो, त्यांचं काय होतं. तर आपले जे फॅमिली असते, तर ती आपल्याबरोबरच असते. आपल्या आणि आपल्या आजूबाजूलाच असते. ती आपल्याला कळायला वेळ लागतो. आणि आपण आता एखादं नाटक चालू आहे, तर नाटकाची कशी स्क्रिप्ट लिहिली जाते आणि नाटकाचे पात्र असतात ते वेगवेगळ्या व्यक्तींना दिले जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक आता फक्त हे तुम्ही बघताय म्हणून फक्त तुमच्या लाईफची स्क्रिप्ट आहे किंवा मी बोलतेय म्हणून फक्त माझ्या लाईफचं स्क्रिप्ट आहे, असं नाटक आहे, असं काही नाहीये. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आता मला जर एखादी व्यक्ती वाईट काय म्हणतात त्याला, वाईट वाटत असेल किंवा ती व्यक्ती खलनायक वाटत असेल, खूप दुष्ट व्यक्ती आहे असं वाटत असेल, ती मला वाटतीये. पण त्याची स्वतःचं आयुष्याचं एक स्क्रिप्ट आहे. त्याच्या आयुष्याची एक जीवन कहाणी आहे. म्हणून तो त्याच्या आयुष्यामध्ये तो नायकच आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी नायिका आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नायक, नायिका आहात. म्हणून प्रत्येकानं आपली स्वतःची जे आयुष्य आहे ना, त्याचा आधी स्वीकार केला पाहिजे. आपण आपलं आयुष्य स्वीकारत नाही. म्हणून आपल्याला दुःख होतं. प्रत्येकानं आपलं आयुष्य आधी स्वीकारलं पाहिजे, की जे आहे ते माझं आहे. जे आहे ती मी आहे. मी ठरवलं होतं म्हणून मी जन्म घेतला. मी ठरवलं होतं म्हणूनच माझ्या आयुष्यात प्रत्येक घटना ह्या माझ्या परवानगीशिवाय होत नाहीत. किती मोठी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यातली छोट्यानी छोटी गोष्टसुद्धा एखादं फळ जरी तुमच्या हातात आलं, तर ते सुद्धा तुमच्या परवानगीशिवाय ते आलेलं नाही. आणि आपण म्हणतो, की माझ्या लाईफमध्ये मी डिसिजनच घेऊ शकत नाही. माझे डिसिजन दुसरंच कोणीतरी घेतं. आपण जेव्हा कोणाला तरी अलाउड करतो ना, की तू माझ्या आयुष्यातले डिसिजन घे. आपण तोंडाने नाही बोलत, पण आपण ते व्हायब्रेशन देतो, की मी ती कॅपेबल नाहीये, की डिसिजन घेण्यासाठी. मग ते दुसऱ्यांनी घ्यावेत असं आपण आतल्या आत भीतो. मग दुसरे डिसिजन घेतात. मग आपण म्हणतो, की नाही माझ्या आयुष्यातले माझे डिसिजन नसतात, दुसरंच कोणीतरी घेतं. आपण अलाउड करायचं नाही. अख्खं आयुष्य आपण लिहून आलोय, अख्खं स्क्रिप्ट आपण लिहिलंय, तर इथल्या प्रसंगांना एवढं काय घाबरायचं? आज अनुभव येईल, चुकाल, पडाल, फसाल. अनुभवच भेटला ना. हा अनुभव घ्यायचा होता, चुकायचा, घेतला. पुढे चुकणार नाही. अनुभव घ्यायचा होता फसायचा, मी घेतला, आता फसणार नाही. ह्या अनुभवांचा स्वीकार कराल ना, तेवढे कमी दुःखी व्हाल. आणि हे खरंच आहे. कारण खूप दिवसापूर्वी मी पण अशी दुःखी असायचे. पण याचं रहस्य कळाल्यापासून दुःख कमी होतं, खूप कमी होतं. खूपच कमी होतं. तर ह्या आत्म्यांचं काय होतं? आता जेव्हा स्क्रिप्ट लिहिली जाते, नाटक तयार आहे, स्क्रिप्ट लिहिली आहे, त्याच्या नाटकाचे पात्र आहेत, तर कोणाकोणाला द्यायची. तर आपल्या सोल फॅमिलीमधले प्रत्येकजण पात्र वाटून घेतात. पण आपल्याला दुःखाचा अनुभव हवा आहे. एखादी व्यक्ती मला खूप त्रास देणार आहे, हा अनुभव घ्यायचा आहे. मग तो कोण घेणार? जे आजूबाजूचे थोडेसे लांबचे लोकं असतात ना, वाईट व्हायला बघत नाहीत. तसंच आत्म्याचं पण असतं. ते आपले चांगले चांगले रोल घेऊन बाजूला होतात. मग वाईट कोणी घ्यायचं? वाईट अनुभव द्यायला सगळ्यात तुमचे आवडते, सगळ्यात जवळचे आत्म्याची फॅमिली मेंबर असतात ना, ते असतात. तुमच्या आयुष्यात जे कोणी तुमचं वाईट करतंय ना, तर ते सोल फॅमिली मेंबरमध्ये सगळ्यात तुमच्या जवळची व्यक्ती आहेत ते, जवळचे आत्मे आहेत ते, की ज्यांना वाटतं, की ह्या आत्म्याची प्रगती व्हावं. कारण मी जर हा अनुभव ह्या जन्मी घेतला दुःखाचा किंवा कुठला तो अनुभव घ्यायचा तो घेतला, तो अनुभव संपला, तर आपल्याला सारखं जन्म घ्यायची गरज नसते. सारखं तेच कारण इथे जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो, की आता मला जन्म नकोय. पण आपण इथं अनुभवाला आलोय ना. जोपर्यंत आपले ते अनुभवाचा गठ्ठा संपत नाही, तोपर्यंत मग तुम्ही ठरवलं तरी इथून जाऊच शकत नाही. तुम्ही मरता जन्म घेता, मरता जन्म घेता, मरता जन्म घेता. आणि आपल्याला वाटतं, की आता बस बाबा इथं खूपच दुःख आहे. मला आपलं आपलं माझ्या आत्म्याच्या घरात परत जायचंय. पण जोपर्यंत तुम्ही लिहून आलेले कर्म पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. मग जोपर्यंत आपण त्या अनुभवाचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपले अनुभव मायनस होत जात नाहीत. म्हणूनच आणि जे तुमच्या आयुष्यात वाईट वागतायत ना, त्यांना नेहमी थँक यू म्हणा, धन्यवाद करा. खरंच खूप धन्यवाद करा. कारण ते जर नसते, तर आज तुम्ही हा अनुभव आत्मसात केला नसता किंवा हा अनुभव तुम्ही जगलाच नसतात.
तुम्ही दुःखच घेतलं नसतं तर तुमचा अनुभवच कंप्लीट झाला नसता. मग तुम्हाला दुःख येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अक्षरशः माहिती आहे का, आता एखादी दार उघडायचं आहे तर कसं दार ठोठावत राहतात, ठोठावत राहतात, ठोठावत राहतात. त्याचप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये छोट्या-छोट्या घटना होतच राहतात, वाईट घटना होतच राहतात. आपण म्हणतो की या घटना का होत आहेत? एवढं वाईट का होतंय? अहो, तुम्ही जो अनुभव घ्यायला आलाय ना, तो अनुभव तुम्ही घेत नाही आहात. तुम्ही त्याच्यापासून लांब पळताय. तुम्ही तिथं जावं म्हणून सारखं तुम्हाला ठोठावलं जाते की तो अनुभव तुमच्या आयुष्यातून मायनस व्हावा. कारण इथं युनिवर्स फक्त तथास्तु म्हणायला आलंय. पण आपल्याला तेच कळत नाही. आपण थोडंसं संकट आलं, दुःख आलं की लांब पळतो. थोडंसं संकट आलं, दुःख आलं की लांब पळतो. बूमरँग मग त्या गुलेरसारखं होतं. असं लांब जातो, खटकन त्या जास्तच दुःखाजवळ जातो. मग आपण म्हणतो की दुःखच येते. त्या दुःखाचा स्वीकार करा. तुम्हाला कोण वाईट वागवतंय, त्या वाईट व्यक्तीचा स्वीकार करा की धन्यवाद, खरंच तू म्हणजे आपण एखाद्याबद्दल वाईट विचार करावा, करतो. ती व्यक्ती अक्षरशः तिचं काहीतरी नुकसान व्हावं, हे व्हावं इतका विचार करतो. मग त्या आत्म्याने का हा जन्म स्वीकारला असेल? कारण ती तुमच्या खूप जवळची आहे. तिला वाटते की तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, या आत्म्यानं पुढे-पुढे प्रगती करावी. कोणालाही वाटत नाही की वाईट रोल आपण आपल्या आयुष्यात घ्यावा. पण ते तुमच्या सगळ्यात जवळचे असतात ना, तेच नेहमी वाईट रोल घेत असतात. आज जसं आयुष्यामध्ये आई इतका वाईट रोल कोणीच घेत नाही. जर विचार केला ना, ती आई प्रत्येक जागी टोकत असते, प्रत्येक जागी रागवत असते, प्रत्येक गोष्टीला तिला कधीच समाधान होत नसतं. ती प्रत्येक गोष्टीत चुका काढते. तुम्ही बसलात तर बसू देत नाही, उठलात तर उठू देत नाही, झोपलात तर झोपू देत नाही. का तर तिला माहिती असतं, की आज हे बसले, आज हे थांबले, आज हे कंटाळा केला ह्यांनी, तर पुढे जाऊन ह्यांचं आयुष्य कसं असेल. तिला तुमचं 10 वर्षापूर्वी पुढचं आयुष्य तिला दिसत असतं. म्हणून ती तेवढी वाईट होत असते. मनातल्या मनात आपण आईला किती ओरडत असतो, किती शिव्या देत असतो किंवा किती हे करत असतो. कारण ती एकमेव व्यक्ती असते, तिला काहीच स्वार्थ नसतो. तिला फक्त असतं, की तुम्ही पुढं जावं, तुम्ही पुढं जावं, तुम्ही पुढं जावं. त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात जे वाईट वागायला व्यक्ती आलेले आहेत ना, त्यांना खरंच थँक यू म्हणा, धन्यवाद म्हणा, त्यांना जवळ घ्या. तुम्हाला जवळ जाणं होत नसेल, तर मनातल्या मनात म्हणा, की तुम्ही मला हा अनुभव दिला, याच्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. माझ्याकडून चुकलं असेल, तर मी तुमची माफी मागते आणि तुमचं जे काही चुकलं त्यासाठी मी तुम्हाला माफ करते. आय लव्ह यू, थँक यू सो मच. आणि तुम्ही लवकरच बघाल, ती व्यक्ती बदलेल, तो प्रसंग बदलेल, ती घटना बदलेल आणि तुमच्या आयुष्यात हवंय तो पॉझिटिव्ह चेंज येईल. म्हणून जे तुम्हाला दुःख देत आहेत त्या आत्म्यांना खरंच मनापासून थँक यू म्हणा. कारण आणि तुम्ही जर थँक यू नाही म्हटलं ना, ह्या जन्मी हे अनुभव देत आहेत, पुढच्या जन्मी दुसरं कोणीतरी येईल सेम अनुभव द्यायला आणि तुम्हाला आता कंटाळा आला हे अनुभव घेऊन घेऊन दुःखाचे. तुम्हाला जायचं इथून सुटायचं आहे, आत्मा मुक्त करायचं आहे. मुक्ती नाही. जोपर्यंत आपले अनुभव संपत नाहीत, तोपर्यंत मुक्ती नाही. मग मुक्ती कशी भेटायची? व्हिडिओ बघितलाय ना, मग करून बघा आणि जर काही चेंजेस जाणवत असतील आणि मनापासनं करा. जे काही तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे, थँक यू म्हणायचं आहे, मनापासनं करा. कारण हे शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत. बुद्धी आणि आत्मा वेगवेगळे आहेत. बुद्धीला स्वार्थ आहे, आत्म्याला स्वार्थ नाही आहे. म्हणून आत्म्याच्या मनापासून असं त्यांना थँक यू म्हणा आणि बघा आयुष्यात किती चेंजेस होतात, किती बदल होतो आणि आपण आपल्याला आवडायला लागतो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, की गुरु कोण आहे किंवा गुरु कसा असावा आणि गुरु कसा ओळखावा. धन्यवाद.